राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहे। त्यासाठी अनेक भागात आचारसंहिता लागू झाली आहे आणि निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे। आगामी काळात महापालिकांच्या निवडणुकाही होणार आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासणार आहे। यासाठी एमपीएससी मार्फत पदभरती करण्याऐवजी उपजिल्हाधिकारी ही पदे रिक्त नसतानाही जवळपास 150 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्याची योजना असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे। त्यांचे प्रचंड नुकसान होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। महाराष्ट्रात सुमारे 150 तहसीलदारांना पदोन्नतीद्वारे उपजिल्हाधिकारी पदावर बढती देण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे। याबाबतची कारवाई महसूल विभागात सुरू आहे। मात्र पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी पदाच्या कोट्यातील एकही जागा रिक्त नसतानाही 150 जणांना पदोन्नती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे। दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतरच ही पदोन्नती होणार असल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण आहे। राज्यात उपजिल्हाधिकारी संवर्गात एकूण 600 जागा आहेत। यापैकी 300 जागा एमपीएससीच्या भरती प्रक्रियेद्वारे तर उर्वरित 300 जागा तहसीलदार पदावरील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी राखीव ठेवल्या जातात। हा निम्मा कोटा शेवटचा समतोल साधण्यासाठी सेवा नियमानुसार आवश्यक आहे। याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट निर्देश दिले आहेत। कोट्यानुसार जागा रिक्त होताच त्या पद्धतीने भरल्या जातात। सध्या एमपीएससी मार्फत भरती होणाऱ्या उपजिल्हाधिकारी पदाच्या 58 जागा रिक्त आहेत। पण राज्य सरकारने योग्य वेळी एमपीएससी कडे या जागांसाठी मागणी दाखल केलेली नाही। त्यामुळे ही भरती तात्काळ होणे कठीण आहे। दुसरीकडे तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर बढती देण्यासाठी सेवा ज्येष्ठता यादी अंतिम करणे आवश्यक असते। शिवाय या कोट्यातील जागाही रिक्त असाव्या लागतात। सध्या या कोट्यातील जागा पूर्णपणे भरलेल्या आहेत। तरीही 150 तहसीलदारांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया पुढे ढकलली जात आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी एमपीएससीच्या माध्यमातून तहसीलदार, उपजिल्हाधिकारी अशा विविध पदांवर नोकरी मिळवण्याच्या अपेक्षेत असतात। मात्र उपजिल्हाधिकारी पदे पदोन्नतीने भरली गेली तर भविष्यात या पदांसाठी एमपीएससी कडे मागणी पत्रे येणार नाहीत। परिणामी एमपीएससीच्या जागा कमी होण्याची शक्यता वाढेल। शिवाय उमेदवारांना थेट उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्तीची संधीही कमी होईल। म्हणूनच हा विरोध तीव्र होत आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।